लागवड करत असताना जमिनीची निवड कशी करायची किंवा कोणती जमीन याला पोषक आहे, लागवड करताना कोणत्या रोपाची लागण करावी, काय सांगा? जमीन तसं बघायला गेलं तर ह्याला निचऱ्याची जमीन लागते. या हलक्या प्रति निचऱ्याची जमीन असेल तर इतर कोणत्याही तुमचं नगदी पीक असू दे, नगदी पिकासाठी निचऱ्याची जमीन योग्य ठरते. कारण मुळाला बुरशी येत नाही आणि बुरशी न आल्यामुळं येणाऱ्या पिकाला किंवा तुमच्या फळझाडाला पूर्णपणे असा जोम मिळतो आणि पीक चांगलं जोमदार मिळतं. म्हणून जमिनीची निवड ही निचऱ्याची जमीन असावी, हलक्या प्रती असावी. बियाण्याची लागवड म्हणलं तर थोडाफार व्यापार दृष्टिकोन कोण जर करायचं म्हणलं तर इतर आता आम्ही ही जात निवडलेली आहे 750 773 काय. ह्या पिकाची फळाची साईज मोठी असते, किमान 7 ते 8 किलो पण फळ जाऊ शकतं. इतर जी फळं आहेत ती 5-6 किलोवर राहू शकतात. मग थोडंसं व्यापारी तंत्र आणि आमचं शेतकरी तंत्र थोडंसं अवलंबावं लागते. ह्या पिकांनी घेतलं तर उत्पन्न जादा मिळतं टनेजमध्ये. ते पीक टनेजला कमी मिळतंय, ते किमान एकरा पाठीमागं एक साधारण 10 ते 15 टन मिळतं. हे किमान 20 टन मिळू शकतं. मग 5 टनाची तफावत राहते. ही तफावत कुठे भरून काढण्यासाठी आम्ही 777 या जाती निवड केली. नामदाराची 777 ह्या जाती निवड केलेली आहे.